नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, एस टीचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. एस टीचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता एस टी महामंडळ दरवर्षी 5,000 लालपरी बसेस विकत घेणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे. असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. तसेच महामंडळामध्ये यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडे तत्वावरती बसेस न घेण्याचा देखील महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे बसेसची संख्या वाढणार असून एस टी बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांवरती बससाठी वाट पाहत ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही. तसेच बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची गर्दी देखील नियंत्रित होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये एस टी महामंडळ कामकाज आढावा बैठकीचं आयोजन हे करण्यात आलं होतं. या बैठकीला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्या सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी काही सूचना देखील केलेल्या आहेत. नवीन बस खरेदी करताना पुढील 5 वर्षांमध्ये स्क्रॅपिंग म्हणजेच प्रवासी सेवेतून बाद होणाऱ्या बसेसचा विचार करण्यात यावा. याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी. एस टी महामंडळामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेण्यात याव्यात. यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन हे प्राधान्यानं उभारण्यात यावं. महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात. कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देण्याची काळजी घ्यावी. पगाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये उशीर होता कामा नये. शासनाकडनं महामंडळाला मिळणारा निधी हा आगाऊ स्वरूपामध्ये मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. परिवहन मंत्री म्हणाले की एस टी महामंडळानं नवीन धोरण जाहीर केलंय. नवीन येणाऱ्या बसेसवरती दोन्ही बाजूला आणि मागील बाजूला तसेच 3ही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी. जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यामधून मिळणारं उत्पन्न हे 100 कोटीपर्यंत आणण्याचं उद्दिष्ट हे ठेवण्यात यावं. महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवरती टोल माफी मिळण्यासाठी केंद्र शासनानं पाठपुरावा करावा. तसेच डिझेलवरील वॅटमध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देखील पाठवण्यात यावा. अशा पद्धतीनं आता एस टी प्रवाशांसाठी हे एक गुड न्यूजच आहे. कारण एस टी महामंडळ जर 5,000 बसेस दरवर्षी खरेदी करणार असेल तर याचा फायदा हा ग्राहकांना आणि त्यातील प्रवाशांनाच होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.